पहिले 15 प्रश्न भूगोलाचे आहे आणि तिथून पुढचे 5 प्रश्न काय पर्यावरणाचे आहे। त्यामुळे भूगोल आणि पर्यावरण अशा 20 प्रश्नांचं आपण काय करूया आता विश्लेषण समजून घेऊया। आता बघा तुमचे काही चॅट्स बॉक्स मध्ये असतील, कमेंट टाका, आन्सर पण टाका। आन्सर पण तुमच्या चॅट बॉक्स मध्ये आले पाहिजे। नदीच्या खनन कार्यामुळे कोणते भू आकार निर्माण होत नाही असा शब्द वापरलेला आहे, हे लक्षात घ्यायचंय। प्रश्न केअरफुली वाचायचे आणि याच त्यातल्या ट्रिक्स असतात की प्रश्न आपल्याला केअरफुली वाचून आन्सरकडे जायचंय। चला आन्सर करा। चला सांगा बरं मला, नदीच्या खनन कार्यामुळे कुठले, तुमचा आन्सर सांगा पहिले, मग आपण याला एक्सप्लेन करूया। मग हा असणारा फिजिकल जिओग्राफीचा प्रश्न आहे, फिजिकल मध्ये लँड फॉर्मेशनचा प्रश्न आहे आणि मग त्या प्रश्नाच्या उत्तराकडे आपण येऊ। चला पटापट, सोपं आहे। चॅट बॉक्स मध्ये फक्त रिप्लाय करा। अजून कोणाचीच त्याच्यात येतं, मी फक्त चेक करतोय की त्या चॅट बॉक्स मधला रिप्लाय दिसत का नाही आहे तर सॉरी, आन्सर रिप्लाय करा। कधी येत नाहीये कारण की तुमचा रिप्लाय शिवाय पुढे जाता येणार नाही ना। यस, हे आन्सर आहे, मग त्याला एक्सप्लेन करूया। म्हणजे हा यस, निखिलचा आलाय। ओके निखिल, ओके निखिल, ठीक आहे। आता निखिल बाकीच्यांचे येऊ द्या, पण निखिलाला आलाय। आन्सर इज 3, कारण की काय सांगितलंय होत नाही। आता लक्षात घ्यायचंय ही कशाची आहे तुमचे, तर ही नदीच्या खनन कार्याची नाहीये। पूर मैदान, त्रिभुज प्रदेश, पुरतट मैदान हे नदीच्या भरण कार्य, ज्याला आम्ही म्हणतो भरण कार्य आणि खनन कार्य। इन सिंपल वे, खनन म्हणजे इरोजनल प्रोसेस ऑफ रिव्हर आणि ज्याला आम्ही भरण म्हणतो त्याला आम्ही डिपॉझिशनल काय म्हणतोय, डिपॉझिशन बरोबर आहे, कार्य किंवा ऍक्टिव्हिटी ऑफ द रिव्हर असं आम्ही त्याला संबोधतो। मग आपल्याला माहित आहे नदी ही तिच्या 3 टप्प्यात प्रवास करते। जो तिचा वरचा टप्पा असतो याला आम्ही फर्स्ट फेज म्हणतो। मोस्ट ऑफ द रांजण खडके धबधबा व्याकारी दरी ही नदी आपल्या पहिला युवा अवस्थेत तयार करते, ज्याला तुम्ही काय म्हणताय त्रिभुज प्रदेश, पूर मैदान किंवा पुरतूट मैदान ही नदी तिच्या कुठल्या 3ऱ्या अवस्थेत करते। आणि नदी नागमोडी वळणे, ज्याला मियांडर्स आम्ही म्हणतो हे लक्षात घ्यायचं आहे, किंवा ज्याला ऑक्झोबो लेक म्हणतो, चंद्राकृती सरोवरे ही नदी तिच्या 2ऱ्या टप्प्यात तयार करते। मग अपक्षरण कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे आणि निक्षेपण कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे हे आपल्याला माहिती पाहिजे, हे लक्षात घ्यायचं आहे। ही सर्वच्या सर्व निक्षेपण कार्यामुळे नदी तिच्या 3ऱ्या टप्प्यात तयार करते। त्या प्रश्नाचं उत्तर हे लक्षात ठेवायचं, सोपं आहे, तुम्हाला हे माहिती असेल। नाउ नेक्स्ट क्वेश्चन बघा, आता भारतातील कोणत्या राज्यात पाम तेलासाठीची शेतजमीन अधिक प्रमाणात केली जाते? मी हा प्रश्न का घेतला, का टाकला हे पण मी एक्सप्लेन करतो। बिकॉज भारत हा जगातील सर्वात जास्त पाम तेल आयात करणारा देश आहे। व्हेजिटेबल ऑइल मध्ये जगात सर्वात जास्त इम्पोर्ट व्हेजिटेबल ऑइल करणारा आपण आहे, त्यातही पाम तेलाचा वाटा आहे। आणि मग हे पाम तेल भारतासाठी महत्वाचं आहे, जे आपण इम्पोर्ट करतो त्याच्यापेक्षा आपण काहीतरी उगवलं पाहिजे। हा बराच इश्यू करंट बेसवर येतो, त्याला घेऊन हा जिओग्राफीचा प्रश्न काय केलाय, तयार केलाय। उत्तर सांगा पहिले, याचं उत्तर सांगा, मग मी पुढच्या मी करंट बेस थोडासा आपण प्रश्न टच केला, तुम्ही उत्तर सांगा, मग मी त्याला करतो ए। ओके ओके, पप्पूने टाकलं उत्तर, पप्पू चव्हाण। ओके, आणखीन कोण टाकेल, मग त्याला एक्सप्लेन करूया आपण, हे लक्षात घ्यायचंय। कोण, सिद्धार्थ 2 म्हणतोय। ओके, अजून कोणी का नवीन प्रश्न आहे सर, हे होत नव्हतं, लेट्स सी, ठीक आहे। मग आता बघूया, याचं उत्तर बरोबर आहे, पप्पून टाकलेलं ABC, इट्स अ केरळ। ओके, त्यानंतर असणार आंध्र आणि इट्स अ तामिळनाडू। यस निखिल बरोबर म्हणाल, ABC इज द आन्सर। पहिलं लक्षात घ्यायचं आहे, मी परत सांगतो, भारत हा जगातील खाद्य तेल आयात करणारा देश, सर्वात मोठा खाद्यतेल आयात करणारा देश आहे। आपल्या एकूण खाद्यतेलापैकी 60% गरज ही आपण पाम तेला मार्फत काय करतो, भागवतो, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे। भारत सगळ्यात जास्त पाम तेल कुठल्या देशांकडून आयात करतो हे पण लक्षात घेऊया आपण। इंडोनेशिया आणि असणारं मलेशिया हे जे आहे त्याला भारताला सर्वात जास्त काय करतं, हे निर्यात करतात किंवा आम्ही त्यांच्याकडून आयात करतो। हा सुद्धा भाग आपल्याला काय लक्षात ठेवायचा आहे, इथे लक्षात ठेवू। आता भारतात सर्वात जास्त, आता जर आम्ही भारताचा विचार केला तर आमच्या भारतात सर्वात अधिक पाम तेल उत्पादन हे आंध्र प्रदेश करतं। कोण करतं, आंध्र प्रदेश, त्याच्यानंतर तेलंगणा स्टेट आणि मग आमचं गुजरात, हे लक्षात घ्यायचंय, मग केरळ आणि तामिळनाडू।
आता तुम्हाला हे लक्षात घेऊया की पाम तेलाच्या उत्पादनासाठी किंवा पाम हे जे पीक आहे ते उत्पादनासाठी आमचं असणारं ज्याला आम्ही म्हणतोय की ह्युमिड म्हणजे दमट हवामान हे जास्त सुटेबल आहे, त्याच्यासाठी आम्ही काय करतोय, जे आमचे किनारीवर्ती राज्य आहे या राज्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न वारंवार सरकार करत आहे. कारण की आमची एकूण खाद्यतेलापैकी 60% गरज ही कशामार्फत भागवली जाते, पाम तेलासाठी. आम्ही कुठे करतो, आयात करतो. ते आयात करण्याच्या तुलनेने म्हणजे त्याच्या बदल्यात आपण काय केलं पाहिजे, आपल्या इथे ते प्रोडक्शन वाढवलं पाहिजे. म्हणून हा चर्चेचा होतो, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. इज दॅट क्लिअर? ओके, यस. त्याच्यामुळे या राज्यांना काय चालू आहे आता, उत्तर प्रदेश, पंजाब असेल हे आपल्या खाद्यान्न पिकवणारे राज्य आहे. पंजाब असेल हा ऊसासाठी, गव्हासाठी, कापसासाठी पण पंजाब काय महत्वाचं आहे. उत्तर प्रदेश असेल तर आमचा गहू आणि त्यातही ऊस याच्यासाठी महत्वाचं आहे. मग असं ते आपल्याला काय करावं लागेल, एलिमिनेट करावं लागेल. हे त्याचं उत्तर आहे. इज दॅट क्लिअर? समजतंय? आणि आपण अशाच वेळी पडापट्टीला करंट असेल कुठला असेल हा बेस समजला पाहिजे. प्रत्येकाला लक्षात येत आहे का? यस. नेक्स्ट क्वेश्चन, फक्त येस और नो सांगा. समजतंय? नेक्स्ट, पृथ्वीच्या भूकवचातील विघटनासाठी कोणते घटक कारणीभूत आहे? विघटन, दॅट इज द डिकम्पोजिशन. ओके, डिकम्पोजिशन. चला, सिद्धार्थ असेल, निखिल असेल, निकिता असेल, चला एनसीबी, इकडे मिस्टर स्काय, जी जी तुम्ही नावं ठेवली आहे स्वतःची, चला पटापट रिप्लाय करा. पप्पू, यस, पंजाब मोहरी गहू करेक्ट आहे त्यासाठी. चला, याचं सोपं आन्सर आहे, पृथ्वीच्या भूकवचातील विघटनासाठी कुठले घटक कारणीभूत आहे? डिकम्पोजिशन. आन्सरची वाट बघतोय आम्ही. मृणालचा एकटेचा आन्सर आलाय, बाकीचे जरा आन्सर करा. बाकीचे पण, मृणालचा आन्सर आलाय, बाकीचे पण आन्सर करा. पटापट पटापट पटापट. यस, मृणालनी 2 दिलाय, करेक्ट. आणि निखिल आला करेक्ट आन्सर, मी थांबून जाईल. ए बी. लक्षात घ्या, पृथ्वीचं डिकम्पोजिशन विघटन म्हणतो भूकवचातील, याच्यासाठी महत्वाचं उष्णता आहे. डिकम्पोज होण्यासाठी उष्णता आणि दाब हे महत्वाचे घटक काय असतात, कारणीभूत असतात. पृथ्वीचा आकार नाही ना, आकार काय पृथ्वीचा, इट्स अ जिओइड. आकाराचा संबंध काय आहे, तुमच्या गुरुत्वीय बलावर आहे. तुमचं गुरुत्वीय बल जास्त किंवा कमी होतं, विषुववृत्तावर कमी असतो, ध्रुवाकडे जास्त असतो. दॅट इज द इम्पॅक्ट ऑफ युअर शेप. त्यासाठी तुम्ही सॅटेलाइट लॉन्चिंग वगैरे काय करता, प्रदेश निश्चित करता. पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवस रात्र होतं. पृथ्वीच्या परिवलनाचा जो परिणाम आहे हा तुमच्या वायुदाबावर किंवा याच्यावर वायू दाबावर होतो. पण डिकम्पोज भूकवचाचा विचारलाय, सो ओनली काय, उष्णता. बिकॉज ऑफ द हीट अँड बिकॉज ऑफ द प्रेशर कुठलाही खडक वितरतो. जसं आज जाईल तोच जरा आम्ही रॉक सायकल म्हणतो, त्याच्याशी तो कनेक्ट असतो. हा सुद्धा भाग इथं लक्षात घ्यायचा आहे. पण हरकत नाही, आपण त्याला ट्राय करायचं उत्तर देतो. नेक्स्ट, खाली विधान विचारत घ्या. वातावरणातील बाष्पाचे प्रमाण तापमानानुसार बदलत असते. विषुववृत्तापासून ध्रुवाकडे गेलेल्या नायट्रोजन, ऑक्सिजन, अॅरोगॉन, कार्बन डायऑक्साईड वायूचे प्रमाण वाढते. विषुववृत्तापासून ध्रुवाकडे तपांबराच्या उंची अक्षवृत्तानुसार बदलते आणि धुलीकणामुळे वातावरणात संधी प्रकाश निर्माण होते. आपल्याला याच्यात विचारण्यात आलेलं आहे अयोग्य विधाने कोणती. याच्यातला तुमचा हे निसटलेलं आहे, त्यातलं एक मिसप्रिंट झालेलं आहे. अयोग्य विधान सांगा बरं. अयोग्य विधाने आयडेंटिफाय करा. यातलं अयोग्य विधान कुठलं तुम्ही ओळखा. अयोग्य विधान कुठलं चेक करा. अयोग्य विधान मृणाल. ओके ओके, मृणालचा आलाय आन्सर. सॉरी, थोडा खोकल्याचं हे होतोय, पण टाका पटापट आन्सर टाका. यस सिद्धार्थ. ओके, यस करेक्ट. बिकॉज ऑल आर द फॅक्ट्स, ऑल आर द फॅक्ट्स अँड ऑल आर द ट्रू. अयोग्य नाही, सगळे काय आहे, ट्रू आहे. फॉर सिंपल आहे, वातावरणातील बाष्पाचे प्रमाण तापमानानुसार बदलते. जर तापमान अधिक असेल तर अधिक बाष्प असेल. फॉर एक्झाम्पल आम्ही म्हणतो उन्हाळ्यात आमची स्किन ड्राय पडत नाही, बिकॉज उन्हाळ्यात काय तापमान अधिक आहे. जितकं तापमानाचं प्रमाण अधिक तितकं हवेत मॉइश्चरचं प्रमाण काय असणार अधिक. हिवाळ्यात आमची स्किन ड्राय पडते कारण की तापमान कमी आहे, त्यामुळे बाष्पीभवन कमी आहे.
सेकंड, विषुववृत्तापासून ध्रुवाकडे गेल्यावर नायट्रोजन ऑक्सिजन. आता एक असू शकते सर असं कसं नायट्रोजन ऑक्सिजन विषुववृत्तापासून ध्रुवाकडे हे गेलं. लक्षात घ्या, विषुववृत्तापासून ध्रुवाकडे गेलं तर असणारं तुमचं गुरुत्वीय बल वाढते. गुरुत्वीय बल वाढल्यामुळे हवेची घनता वाढते. हवेची घनता वाढल्यामुळे जे जड वायू आहे ते त्या असणाऱ्या विषुववृत्तीय भागात काय मोठ्या प्रमाणात आढळून येतात आपल्या ध्रुवीय भागात. हा पण एक महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. नंतर तपांबराची उंची अक्षर सर बदलते का? यस, बदलते ना. आमचं तपांबर जर आम्ही अशी पृथ्वी काढली तर आमच्या तपांबराची उंची या भागात किती असते? आमच्या विषुववृत्तावर किती असते? साधारणतः विषुववृत्तापासून काय धरतो आम्ही जास्त, ही 18 किलोमीटर किंवा 16 किलोमीटर आणि आमच्या ध्रुवापाशी किती असते? फक्त 8 किलोमीटर. म्हणून आम्ही ऑन एन एव्हरेज तपांबराची उंची अक्षवृत्तानुसार ही किती आम्ही कॉमन किती धरतो? 13 किलोमीटर. मग हा एक फरक आहे, ती बदलते. आणि धुलीकरणामुळे वातावरण संधी प्रकाश, यस, बिकॉज ऑफ द स्कॅटरिंग ऑफ लाईट, संधी प्रकाश आम्हाला किंवा त्याला ट्विल्ट असं इंग्लिशमध्ये म्हणतो, ते दिसून येतो. सो याचा आन्सर काय? 4 आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. कर्क आणि मकर वृत्ताच्या जास्त दाबाच्या पट्ट्यात खंडाच्या पश्चिम बाजूस वाळवंटीय प्रदेश निर्माण झाले आहेत. कारण कुठे? फॉर द वेस्ट साइड, ज्याला म्हणतो आहे वेस्टर्न साइड ऑफ द कॉन्टिनेंट्स. आणि कशाच्या मध्ये म्हटलंय? बिटवीन द तुमचं जास्त दाबाचे पट्टे कुठले? ट्रॉपिकल जे तुमचे काय असणार आहे हाय प्रेशर बेल्ट्स त्याच्यामध्ये असं विचारलंय. मग त्याची कारणं दिलेली आहे. या प्रदेशातून दुसरीकडे वारे वाहत जातात, या प्रदेशातून दुसरीकडून वारे वाहत येत नाही, या प्रदेशात समुद्र नाही, किंवा 1 आणि 2. काय आन्सर आहे याचं? चला लवकर लवकर, काय आन्सर आहे? चेक करा काय आन्सर आहे. हा हा मला मृणालचा आन्सर आलाय. बाकीचे टाका आन्सर. मृणालचा एकाचा आन्सर आलाय, बाकीचे आन्सर करा. चला लवकर लवकर विचार करून. ओके, पप्पूचं पण आलेलं आहे. ठीक आहे, सगळ्यांचं बरोबर आहे. 2. आता काय आहे हे लक्षात घ्यायचं आहे की आपल्या इथे असणारे पूर्ण ज्याला आम्ही म्हणतोय की जर आपण एकूण असा थोडासा भूखंडाचा विचार, जर मी थोडासा आफ्रिकाच्या या साईडनी म्हणतोय आणि हा आमचा असणारा भारत, 2 मिनिटं आपण असा हा काय करूया, हा झाला मी म्हणतोय याला आफ्रिकन एशिया काढला, किंवा या साईडनं असणारा ज्याला मी म्हणतोय की आमचं असणारं हा फक्त अमेरिकेचा भाग घेतला. तुम्ही सगळेजण असा विचार करा की या भागात ज्यात तुमचं कर्कवृत्त हा जास्त दाबाचा पट्टा किंवा मकरवृत्त हा जास्त दाबाचा पट्टा आहे. तुमची वाळवंट आफ्रिकेचा सहारा वाळवंट पश्चिमेकडे आहे, इथं असणारा कालीहारी वाळवंट पश्चिमेकडे आहे, इथं असणारा आमचं कोणाचं अटॅकामा वाळवंट पश्चिमेकडे आहे, आमचं सहारा वाळवंट पश्चिमेकडे आहे. का पश्चिमेकडे आहे? कारण की या भागात जास्त दाबाकडून येणारे वारे, बरोबर आहे, या भागात येत नाही, किंवा आले तर ते वारे कुठे आहे? पूर्वेकडे आहे. आणि हा मोस्ट ऑफ द भाग कुठे आहे? पश्चिमेकडे आहे. त्याच्यामुळे या भागातली काय होतात वाळवंट कुठे? खंडाच्या पश्चिम भागात थांबलेली आहे. लक्षात घ्यायचं आहे कारण की वाऱ्यांची वाहण्याची दिशा ही या भागात कशी आहे? पूर्वेकडून पश्चिमेकडे, आणि हे सगळं पश्चिमेकडे त्या एंडला आहे आणि वारे पूर्वेकडनं पाऊस पडून जातात. दॅट इज वाय मोस्ट ऑफ द ट्रॉपिकल डेझर्ट, आयदर हॉट डेझर्ट कुठे आहे? कॉन्टिनेंटच्या वेस्ट साइडला आहे, पश्चिमेकडे. हा पॉइंट इथे लक्षात ठेवायचा आहे. नाउ नेक्स्ट. सुपीक बारीक पिवळी माती अशी ओळख कोणत्या पठाराची आहे? चला लक्षात घ्या, वर्ल्ड जिओग्राफीचा प्रश्न आहे हा. सुपीक बारीक पिवळी माती अशी ओळख कुठल्या पठाराची आहे? थोडंसं हे विकत घेऊ, आपला लक्षात घेऊया आपण. चेक करा, सोपं सोपं आहे पण. चला उत्तर. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा आन्सर आलं का? आलंच. सगळ्यांनी तुम्हाला सर 2-2 चालू सगळ्यांचं. येस, लोएस्ट पठार बरोबर आहे. आता लोएस्ट पठार किंवा त्याला काय म्हटलं जातं? लोएस्ट मैदान असंही म्हणतो आम्ही. काय म्हणतो? लोएस्ट मैदान असंही म्हणतो. लोएस्ट मैदान कशामुळे होते? वाऱ्याने कशामुळे? वाऱ्याने निक्षेपण केलेली अतिसूक्ष्म
अशी ही माती असते. ही माती कशी असते? पिवळसर रंगाची असते आणि याच्यामुळं ही काय होते, इथं पिवळसर अशी मैदाने दिसतात. फॉर एक्झाम्पल गोबीचं वाळवंट, चीन आणि मंगोलियामध्ये असणारं गोबीचं वाळवंट, त्या भागात अशा प्रकारचे मैदान आणि पठारं दिसून येतात. ती लोयस मृदा ही वाळूच्या निक्षेपण कार्यामुळे तयार झालेली मैदाने असंही त्याला काय करतो आम्ही संबोधतो. हे सुद्धा लक्षात घ्या. यस, एनसीबी चीन आणि मंगोलिया याच्या सीमेवर हे लक्षात घ्या. लोयस पामीरचं पठार नाही, पामीरचं पठार हे पर्वतपदीय कुठं तुमचं असणारं, इकडनं असणारं कुठलं मी म्हणतोय त्याला कुनलून पर्वतरांग, आणि येतं हिंदुकुश. या दोघांच्या मध्ये काय आहे? पामीरचे पठार. तिबेटचं पठार आम्हाला माहिती आहे, याला जगाचे छप्पर म्हणतात, हे उंचावर नाही. आणि आर्नियाचं पठार असं सुद्धा लक्षात घ्या. नाउ नेक्स्ट, क्षेत्रफळाच्या दृष्टीने आग्नेय आशियातील सर्वात मोठा देश कोणता? क्षेत्रफळाच्या दृष्टीने आग्नेय आशिया, साऊथ ईस्ट एशिया म्हटलेलं आहे, लक्षात घ्यायचं आहे. ज्याला एसियान असं संबोधतात, त्यातील सर्वात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने असणारा देश कुठला? असा हा वर्ल्ड जॉग्राफीचा प्रश्न आहे. टिपिकल वर्ल्ड जॉग्राफी म्हणतो मी, त्याच्यावरचा प्रश्न आहे. सांगा मला. चला याचा आन्सर करा पटकन. आन्सर आलं की पुढे. ओके, चला लवकर लवकर. रियाज, ओके, माधुरी, त्यानंतर एनसीबी, सिद्धार्थ, मृणाल, निखिल, पडापट, आम्रवाली, यस, हॅलो. चला लवकर लवकर. यस, रियाजचं आलंय, माधुरीचं आलंय. काय आन्सर? सिद्धार्थ, मृणाल, यस. इंडोनेशिया. नकाशा चांगला वाचून जायचं. इंडोनेशिया. आता लक्षात घ्या, मुद्दामला प्रश्न टाकला कारण की आपलं दोन गोष्टीवर तुम्ही क्लिअर लक्ष ठेवायचं. एक म्हणजे साऊथ एशिया, दॅट इज द इंडिया ज्याला म्हणतो आपण, इंडिया ज्याचा भाग आहे, आणि दॅट इज द पॉलिटिकल अँड इकॉनॉमिकल डायस्पोरा. सेम लाईक द साऊथ ईस्ट एशिया, आग्नेय आशिया पण आपण लक्षात घ्यायचं. बऱ्याच वेळा इथले प्रश्न विचारले जाते, त्यातला आपल्याशी असणारा सबकॉन्टिनेंटचा थोडासा का भाग आहे ना, जो आपला जुना भाग होता बर्मा, हा त्यांचा भाग आहे किंवा त्या रिजन सोबत जोडला गेला, दॅट इज द म्यानमार. पण हे लक्षात घ्यायचं, इट्स अ इंडोनेशिया. आपण फक्त एवढं लक्षात घेऊया, आग्नेय आशिया याच्यामध्ये एकूण 11 देश येतात. 11 देश म्हणजे कुठले? हे 4, आणि इथे नसणारे व्हिएतनाम असेल किंवा थायलंड असेल, बरोबर आहे, याच्यातलं असणारं तिमोर असेल, ईस्ट तिमोर ज्याला म्हणतो, लाओस असेल, म्यानमार असेल, कंबोडिया असेल, अशा 11 देश. तुम्ही ज्याला एसियान म्हणतात, या एसियानची 1961 आणि मग परत 1964 म्हणजे जी स्थापना आली, याचे 4 देशांनी स्थापना केली. पण सध्या मेंबर किती आहे त्याचे? 10. आणि याच्या इकॉनॉमिक याला म्हणजे स्ट्रेंथला एशियन टायगर असं संबोधतात. जसं आपल्या इकॉनॉमिक स्ट्रेंथला एलिफंट संबोधतात, तसं याच्या इकॉनॉमिक स्ट्रेंथला काय संबोधलं जातं? एशियन टायगर. हा सुद्धा भाग लक्षात घ्या. सो दॅट इज इंडोनेशिया. आणि मी मगाशी सांगितलं की पाम तेल, आणि मग गेल्या वर्षी हे चर्चेत का होतं 23 मध्ये, कारण की आपल्या इथे एका पक्षाच्या एका महिला पदाधिकाऱ्यांनी एका धर्माच्या गुरूंविषयी काहीतरी बोललेलं होतं. त्यावेळेस इंडोनेशिया आणि मलेशियानी आम्ही भारताची पाम तेलाची काय देणं सप्लाय थांबू अशा प्रकारचे वक्तव्य वगैरे केले होते, तेव्हा हे चर्चेत होतं. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. नाउ नेक्स्ट, खालील विधाने विचारात घ्या. विकसित देशांच्या तुलनेत भारतातील विजेचा वापर अत्यंत कमी आहे. भारतातील कोळसा संसाधन वितरण असमान असल्यामुळे औष्णिक वीज निर्मिती केंद्रापर्यंत कोळसा वाहून करण्यास फार खर्च येतो, आणि ग्रामीण भागातील ऊर्जेची 50% गरज जैविक वायू मार्फत भागवली जाऊ शकते म्हणतात आहे. भागवत नाही, भागवली जाऊ शकते. ओके, यस. तिमोर इज द लिस्टेड. नाउ तिमोर इज द लिस्टेड, इज द न्यू मेंबर. 10+1 करेक्ट आहे. कोणाचं? गोबिंदचं. नेक्स्ट, तिमोर लिस्ट झालेला आहे, इट्स 11 मेंबर. करेक्ट आहे. लिस्ट पहिले 4 पासून सुरुवात 10 पर्यंत. नाव जो ईस्ट तिमोर आतापर्यंत नव्हता तो आता मेंबर झालेला आहे. कमॉन, आता आन्सर परत पुढचा आन्सर करा. चला लवकर लवकर त्याचा आन्सर करा. तुम्हाला काय वाटतं या प्रश्नाबद्दल? पटकन उत्तर करा. योग्य विधाने कुठली? योग्य विधाने पाहिजे. यस 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 यस. सिद्धार्थ आणि मृणाल, पप्पू, ओके, जानवी, सुहास, यस. ऑल ऑफ द अबव आर करेक्ट. वरील योग्य, वरील योग्य. फक्त आता एक लक्षात घ्या, भारत एकूण वीज निर्मितीत, भारत आपला वीज निर्मितीत लक्षात घ्यायचं जगात 5 नंबरवर आहे. निर्मितीत जगात कितव्या नंबरवर आहे? 5 नंबरवर असणारा आपला भारत हा एक देश आहे महत्वाचं. त्याच्यानंतर ह्या महत्वाचा पॉइंट आहे की विकसित देशात तुलनेत भारत वीज वापर अत्यंत कमी आहे का? कमी आहे.
बिकॉज 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 याला आपण म्हणतो, काय म्हणतोय याला, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, जी आमची अजूनही होते आहे पण इतकी जास्त मोठ्या प्रमाणात होत नाही. फॉर एक्झाम्पल चीन हा खूप जास्त काय करतो, विजेचा वापर करतो, कारण की त्याच्या डेव्हलपमेंट एवढा स्ट्रॉंग आहे. हा सुद्धा बघा आम्हाला काय करायला पाहिजे, इथं लक्षात घ्यायला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, हे बरोबर आहे की कोळसा संसाधन वितरण असमान असल्यामुळे औष्णिक वीज निर्मिती करण्यासाठी आम्हाला बऱ्याच करावं लागतं. आमचं महाराष्ट्राचं एक्झाम्पल घेतलं, मोस्ट ऑफ द वीज आम्हाला कुठं थर्मल एनर्जी कुठं करावं लागतं, नागपूर चंद्रपूर या भागात करावं लागतं आणि मग ती ट्रान्समिशन मार्फत इथं आणावं लागतं, त्यात फार गळती होते. हा एक पॉईंट आहे. फक्त एवढं लक्षात घ्यायचं आहे की आता भारताचा विचार केला तर कोळशामुळे होणारी जी औष्णिक विद्युत निर्मिती आहे भारतात, ती सर्वात जास्त महाराष्ट्र राज्य करते. भारताचे एकूण 16% औष्णिक विद्युत निर्मिती आमचं महाराष्ट्र करते आणि 2 नंबरला कोणतं राज्य करतं, गुजरात करतं. हा सुद्धा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. जर आता इथं प्रश्न कुठला होता, आता या संदर्भातला प्रश्न इथं आलेला होता, जस्ट सेकंड. आता या संदर्भातला जर इथं हा आहे, ज्याला आम्ही जैविक वायू म्हणतो किंवा बायोगॅस म्हणतो, हा बायोगॅस मध्ये बरोबर आहे ग्रामीण भागातली गरज भागवली जाऊ शकते असं आम्ही म्हणतोय. पण या ग्रामीण भागामध्ये तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की याची कॅपॅसिटी कोणाची आहे, सध्या पंजाबची सर्वात जास्त आहे जैविक गरजची आणि 2 नंबरला महाराष्ट्र आहे. पण आज सत्य काय आहे की लक्षात घ्यायचं आहे की म्हणजे कॅपॅसिटी, पण सर्वात अधिक बायोगॅस प्लांट हे आमच्या महाराष्ट्रात आहे. सर्वात अधिक बायोगॅस प्लांट कुठे आहे, महाराष्ट्रात आहे. हा सुद्धा एक लक्षात ठेवायचा आहे, पण सिंपल हा एक पॉईंट लक्षात घ्यायचा. नाउ नेक्स्ट, सागरी आणि अंतर्गत अशा एकूण मासेमारीमध्ये भारतातील कोणते राज्य आघाडीवर आहे? सागरी आणि ओके एकूण म्हणजे इनलँड अँड द मराईन दोन्हीकडली फिशरीमध्ये भारतातली कुठलं राज्य अग्रेसर आहे हे तुम्हाला सांगायचंय. मग बाकीचे अपडेट्स मी करून देतो, पटकन आन्सर करा. बाकीचे अपडेट्स मी करून देतो. चला मुंबई, हा एनसीबीचं मला कळलं आन्सर कशाला केलेला आहे. ओके यस मृणाल शिवाजी संजीवनी करेक्ट, इट्स आंध्र प्रदेश. आता एक लक्षात घ्यायचं आहे की आता ह्या फिशरिंगला तुम्ही सनराईज म्हणतात, पण सनराईज इंडस्ट्री हा फिशरिंग किंवा ॲक्वाकल्चरला त्याच्यात कन्सिडर केला जातं. हा सुद्धा एक भाग लक्षात घेऊ. भारतात 1 नंबरला आंध्र प्रदेश आहे आणि भारतात एकूण 2 नंबरला काय, पश्चिम बंगाल. कशाला, इनलँड आणि एकूण मत्स्य याच्यात पहिला आंध्र, दुसरं पश्चिम बंगाल. आता लक्षात घ्या, जगाचा विचार केला, जगात आमचा भारत मत्स्य उत्पादनात 3ऱ्या पोझिशनला आहे. आणि जर तुम्ही मत्स्य शेती शब्द वापरला, मत्स्य शेती ज्याला ॲक्वाकल्चर असं म्हटलं जातं, याच्यामध्ये आमचा भारत जगात 2ऱ्या क्रमांकाला आहे. हा पण एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. जर एकूण फक्त काय विचारलंय सागरी, तर सागरीमध्ये आमचं गुजरात 1 नंबरला आहे, त्याच्यानंतर केरळ 2 नंबरला आहे सागरीमध्ये म्हणतोय, आणि 3 नंबरला तामिळनाडू आणि 4 नंबरला आंध्र प्रदेश सागरीमध्ये म्हणतोय मी. आणि जर अंतर्गत म्हटलं तर बड ऑब्वियस अंतर्गतमध्ये आंध्र प्रदेश 1 वरला आहे, 2 नंबरला वेस्ट बेंगॉल आणि 3 नंबरला यूपी. हे पॉइंट्स लक्षात ठेवायचं आहे. बरोबर आहे. गोळ्या पाणी पश्चिम बंगाल नाही, गोळ्या पाण्यात कोळ्या पश्चिम बंगालने आंध्र प्रदेश. 2022चा डेटा आहे हा. 2022चा डेटा अंडरस्टँड करून घ्यावा लागेल. 2022 मध्ये अजूनही कोळ्या तिथं गोळ्या पाण्यात सगळ्यात जास्त आंध्र प्रदेश दिलेला आहे. का आंध्र प्रदेश गोळ्या पाण्यात दिलेला आहे? कारण की तिथं असणारी मत्स्य शेतीचं मोठं प्रमाण आहे. मग त्याला इनर आम्ही म्हणतो, हे लक्षात घ्यायचं आहे. बरोबर आहे. चीन, जपान आणि इंडिया करेक्ट. नाउ नेक्स्ट, द्वीपकल्पीय भारताच्या ईशान्य भाग आणि हिमालयाच्या पायथ्याशी कोणती वने आढळतात? चला सोपा प्रश्न आहे. द्वीपकल्पीय भारताच्या ईशान्य भाग, ओके चला लवकर. सागरी इज द मराईन करेक्ट. सागरी हे मरानमध्ये. ओके. आता इनलँड लक्षात, ॲक्वाकल्चर इज द इनलँड, पार्ट ऑफ द इनलँड, म्हणून त्याला कशात कन्सिडर करतात? त्यांनी 2 कॅटेगरी केल्या, इनलँड आणि मराईन, अशा 2 कॅटेगरी दिल्या आहे गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर. हे लक्षात घ्यायचं आहे. ओके हा नीट मृणाल ओके. हा रियाज ओके. बाकीचे तुम्ही थोडे कन्फ्यूज झालेले आहेत. एनसीबी बरोबर आहे. ओके करेक्ट. उष्णकटिबंधीय आंध्र पानझडी, मी काय शब्द वापरला? हिमालयाच्या पायथ्याशी.
कोणाच्या हिमालयाच्या पायथ्याशी, द्विकल्पीय भारताच्या ईशान्य भाग, द्वीपकल्पीय वापरलेला आहे, द्वीपकल्पीय भारताचा ईशान्य भाग म्हणजे ऑलमोस्ट तुमचा बिहार, छोटा नागपूर, झारखंड असा तो भाग येतो, लक्षात घ्यायचा आहे. आणि वर काय चालू होईल, हिमालय, आणि दुसरा जर काढलं हिमालयाच्या पायथ्याशी, मग तो सिक्कीम मधनं वर जा तुम्ही किंवा तुम्ही शिवालिक मधनं वर जा, या सर्वच्या सर्व कुठं हिमालयाच्या पायथ्याशी किंवा पंजाबच्या तिथे पायथ्याशी कुठले आढळतात, उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने आढळतात, लक्षात घ्यायचं आहे. निम सदाहरित सदाहरित वर तिकडे आमच्या पश्चिमेकडे असेल किंवा वेस्ट बेंगॉलला असेल, हे लक्षात घ्यायचं. काटेरी वनात संबंधच नाही, ते आम्हालाही माहिती आहे कुठे आढळतात, वाळवंटीय प्रदेशात किंवा जो रेन शॅडो झोन आहे दख्खनच्या पठारावरचा तिथे आढळतील. उष्णकटिबंधीय सदाहरित पश्चिम किनारी किंवा घाटमाथा किंवा नॉर्थ ईस्ट मध्ये जिथं पाऊस जास्त आहे तिथं, आणि निम सदाहरित म्हणजेच काय तर सह्याद्रीचा पूर्व उतार किंवा थोडासा भाग असणारा तो म्हणजे अगेन नॉर्थ ईस्टचा, हा सुद्धा भाग इथं लक्षात घ्यायचा आहे. बरोबर आहे. 150 ते 200 मध्ये आर्द्र पानझडी आढळतात, 150 ते 200 सेंटीमीटर मध्ये आर्द्र पानझडी वने आढळतात. 2011च्या जनगणनेनुसार नागरी लोकसंख्या व साक्षरता या बाबतीमध्ये अखिल भारतीय स्तरावर महाराष्ट्र राज्य अनुक्रमे कितव्या याच्यावर आहे. आता फक्त एक लक्षात घ्या, नागरी लोकसंख्या प्रमाण शब्द वापरतो मी, नाही ते करेक्ट आन्सर निघू शकणार नाही, आणि साक्षरता प्रमाण शब्द वापरतो. आता हे दोन शब्द कन्सिडर करून तुम्ही उत्तर द्या, हे दोन शब्द कन्सिडर करून मला उत्तर द्या. ओके, हे दोन शब्द कन्सिडर करून काय करायचं, उत्तर द्यायचंय. चला लवकर, त्याला रिवाइज करून घेऊ आपण. चला, ईश्वर, आम्रपाली, मृणाल, निखिल, स्नेहल, ओके, संजीवनी, ओके, लेट्स, यस 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 यस, रियाज, राणी, सुप्रिया, आम्रपाली, ईश्वर. आन्सर इज क्रमाने. आता लक्षात घ्या, सिंपल आहे. भारतीय महाराष्ट्र नागरी लोकसंख्येचं प्रमाण किती आहे पहिलं सगळ्यांना माहिती आहे. गोवा 1 नंबरला 62 काहीतरी टक्के, मिझोरम 52% आसपास आहे, त्यानंतर कुठे तुमचं तामिळनाडू आहे 48च्या आसपास, केरळ आहे 47च्या आसपास, आणि मग आमचं महाराष्ट्र आहे 45.2%. काय म्हणतोय, जनगणनेनुसार नागरी लोकसंख्या प्रमाण, जर म्हणून मी तो शब्द टाकला प्रमाण, जर फक्त लोकसंख्या असेल तर बट ऑब्वियस नागरी लोकसंख्या आमच्या महाराष्ट्रात आहे, याच्यात महाराष्ट्र एक वर आहे, देन कोण येतं तुमचं यूपी येतं, आणि तिसऱ्या नंबरला काय येईल तामिळनाडू. लोकसंख्या, पण मी काय विचारलं, लोकसंख्या प्रमाण महाराष्ट्र किती वेळा आहे अकॉर्डिंग टू दॅट 5व्या क्रमांकावरला. दुसरं विचारलं साक्षरता, तुम्हाला सर्वांना माहिती आहे केरळ 1 नंबरला साक्षरतेला, बरोबर आहे. केरळ नंतर मिझोरम असेल, मिझोरम नंतर त्रिपुरा असेल, गोवा असेल, हिमाचल आहे, आणि आमचं महाराष्ट्र 6व्या क्रमांकावर आहे 82.3%. मग थोडंसं या गोष्टी काय करायची आहे, माइंड करायची आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचे आहे. ओके, हे सुद्धा लक्षात घ्यायचे आहे, इतकं तुम्ही इथं लक्षात ठेवायचं आहे. इज दॅट क्लिअर, इज दॅट क्लिअर, ओके, इज दॅट क्लिअर. म्हणून तुम्हाला तो पॉइंट मी हे म्हणतोय की हे जर टाकलं तर ते आन्सर म्हणजे कन्फ्युजन दूर करण्यासाठी फक्त प्रमाण हा शब्द टाकलाय. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील चुनखडी उत्पादन अग्रेसर असणारे प्रदेश खालीलपैकी पर्यायामधून ओळखा. चुनखडी अग्रेसर असणारे प्रदेश खालील याच्यातनं ओळखा, सांगा मला. चुनखडी प्रदेश, चला लवकर, ईश्वर आन्सर इट. चला पुढचा आन्सर करा. हा, लवकर, कुठला प्रदेश आहे जिथे चुनखडी जास्त मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आढळते. यस यस यस, याचं उत्तर आहे बरोबर, बरोबर आहे, करेक्ट करेक्ट. नाही, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, आणि आपल्या इथलं असणारी चुनखडीचा कुठला कडप्पा खडक प्रणाली, बरोबर आहे, याच्यात सुरू झालेलं आहे, लक्षात घ्यायचं आहे. ओके, तर आमच्या इथले कुठे आढळते हे चुनखडी, आणि चुनखडीचा उपयोग सिमेंट असेल, खतं असेल, त्याच्यात सिमेंट जर आलं तर लक्षात घ्यायचं आंध्र प्रदेश आणि MP हे सगळ्यात जास्त चुनखडी प्रोड्युसिंग स्टेट आहे. हे पण लक्षात घ्या. बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड नाही, राजस्थान, मध्य प्रदेश. आणि मागे प्रश्न पळून गेला राज्यसेवाला 2023च्या 4 जूनच्या परीक्षेमध्ये की राजस्थानमध्ये असणारे चुनखडी
खनिज मीठ आणि जिप्सम याचं इथं प्रमाण का जास्त आढळतं कारण विचारलं होतं, कारण की हा भाग आधी समुद्राच्या खाली होता असा प्रश्न पळून गेलेला आहे. नाऊ नेक्स्ट, पुळण बीचेस उत्तरेकडून दक्षिणेकडे महाराष्ट्रावर टिपिकल प्रश्न आहे. ठीक आहे, जरी फॅक्च्युअल असला पटकन उत्तर द्या, सोपं आहे. टिपिकल प्रश्न आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. नाही करणार का नाही, तुम्हाला मी काय विचारलंय, तिचे खनिजे कुठे जास्त आहे, चुनखडीचे. तर अग्रेसर कोण आहे, तर बड ऑब्वियस राजस्थान एमपी इज द अग्रेसर. ओके, हा भाग लक्षात घ्यायचा आहे, हा पॉइंट सगळ्यात लास्ट लक्षात घ्यायचा आहे. नाऊ नेक्स्ट, चला आन्सर इट सोपा आहे हा. आन्सर 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 काय लावायचंय, उत्तरेकडून दक्षिणेकडे. पुळण म्हणजे बीचेसचा क्रम आहे हा, बीचेस. ओके, राणी, संजीवनी, सिद्धार्थ, सगळ्यांनी दिलेलं उत्तर बरोबर आहे. 2 गिरगाव मुंबई, आता मी फास्ट जातो. श्रीवर्धन असणारं तुमचं रायगड, हरणे रत्नागिरी, तारकली आणि उपादांडा इज द सिंधुदुर्ग. सो आन्सर इज सिंपल. ओके, हा फॅक्च्युअल प्रश्न होता, लगेच पुढे जातो. कोणत्या धरणाचा समावेश गोदावरी खोऱ्यात होत नाही. चला भूगोलाचा शेवट लास्ट बट वन प्रश्न, कोणत्या कशाचा धरणाचा समावेश गोदावरी खोऱ्यात होत नाही, गोदावरी खोरे. ओके, चला मग आपण कशाकडे, एन्व्हायरमेंटकडे जाऊया. ठीक आहे, हा पण भाग इथं लक्षात घ्यायचा आहे. चला पप्पू आन्सर केलाय. पुढचं रियाज, गयू. चला आन्सर 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 आन्सर, गोदावरी खोरे शब्द वापरलाय, हे लक्षात घ्या. होत, गोदावरी खोऱ्यात होतो असं विचारलंय, होतो होतो. यस यस यस, माधुरी, रियाज, गयूब. मांजरा, गिरजा, सिद्धेश्वर ना. आता सिद्धेश्वर कुठे आहे, पूर्णा, दक्षिण पूर्णा नदीवर, हिंगोली आणि काय असणार, परभणी फेमस धरण आहे. मांजरा नदी बीडमधनं निघणारी, पाटोदा, मांजरा जी लातूरमधनं बाहेर पडते परत नांदेडमध्ये येते, म्हणजे गोदावरी खोरे त्याचीच उपनदी आहे. आणि गिरिजा, दक्षिण पूर्णाची गिरिजा, कापरा वगैरे दक्षिण पूर्णाच्याच काय उपनद्या या सगळ्या होतात. टेमघर, पानशेत, उजनी हे कुठे गेलं तुमचं, भीमा नदीत म्हणजे पुणे जिल्हा. धोम, तिल्लारी, कणेर हे कुठे गेलं तुमचं, कृष्णा. आणि हतनूर, महान, चणकपूर हे कुठे गेलं, तापी खोरे. हे लक्षात घ्या, हे त्यातलं आहे. सो आन्सर इज द तुमचं कोणत्या धरण समावेश गोदावरी खोऱ्यात होतो. पहिलं जोळे लावा. पर्जन्य वितरण दिलंय, महाराष्ट्रातले ठिकाणं, अति जास्त पर्जन्य, मध्यम पर्जन्य, जास्त पर्जन्य, अत्यंत कमी पर्जन्य. आणि 4 भाग दिले, सह्याद्रीचा पूर्वेकडील पायथा, पूर्व विदर्भ, गगन बावडा, मध्य महाराष्ट्र. ओके, सिंपल आहे. याचं तुम्हाला हे मांडायचं आहे, ते पण सांगा. यस यस यस, चला चला चला, पडापट पडापट पडापट. यस, मांजराचा गिरजेचा होतो, बरोबर ना, होतोच विचारलं होतं. ओके, चला लवकर लवकर लवकर. हा झाला की मग सायन्सचे असणार आहे. आता याच्यानंतर फक्त मी एन्व्हायरमेंट एकदम शॉर्ट मध्ये बघू. एन्व्हायरमेंट झालं की सर सायन्स स्टार्ट करतील आणि सायन्सचे पुढचे असणारे 20 प्रश्न रसासर तुमचे घेतील. शेवटचं लवकर लवकर आन्सर टाकायचं, हे सोपं, याला काही नाही अर्थ वाटतं, बरोबर ना. यस यस. 1 आता अतिशय जास्त पर्जन्य कुठे येईल, गगन बावळा. मध्यम पर्जन्य कुठे येईल आमचं, मध्य महाराष्ट्र. जास्त पर्जन्य काही पूर्व विदर्भ. आणि अत्यंत कमी सह्याद्रीचा पूर्वेकडील पायथा, रेन शॅडो झोन ज्याला म्हणतो, 70 सेंटीमीटरपेक्षा कमी. पूर्व विदर्भ 150 ते 200 सेंटीमीटर, गगन बावळा 300 सेंटीमीटरपेक्षा, आणि मध्य महाराष्ट्र 70 ते 100 सेंटीमीटर. अशी आमची एकूण महाराष्ट्राची आहे. ते फार इझी आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचंय. मग आता जो आपण एन्व्हायरमेंटच्या प्रश्नांकडे, त्यात मी काय केलेलं आहे, रामसर क्षेत्र आणि राज्य जोडी लावा. फॅक्च्युअल प्रश्न आहे, चला लवकर. रामसर क्षेत्र आणि जोडी लावा, पटकन सांगा. मग मी फक्त अपडेट करून देतो, माहिती तुम्हाला काय असेल त्याचं. ओके, यस यस यस. चला चला, राणी, गयू, रियाज, स्नेहल, राहुल, चला पटापट पटापट आन्सर 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 आन्सर. हा, ए वरून आन्सर येतं, असं असतं. जोड्याला एलिमिनेशन वरच येतं, याचंही तुम्हाला एलिमिनेशन करता आलं पाहिजे. आणि आजकाल तुम्हाला जर एन्व्हायरमेंट म्हटलं तर जैवविविधता, राखीव क्षेत्र, रामसर साईट याच्या जोड्याला विचारतात, म्हणजे विचारतात हमखास. हा पण पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. यस यस, याचा आन्सर नाही येत आहे. यस, ओके, गोविंदने आलंय. यस, मी लवकर 2 आन्सर आहे, लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे कांजली इज द पंजाब. कांजली कुठे येतं, हे पंजाबमध्ये येतं.
त्यानंतर पोंग सरोवर कुठे येतं, हिमाचलमध्ये येतं. त्यानंतर होकेरा कुठे येतं, तर हे जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश, आणि दीपोर असेल तर ते आसाममध्ये येतो. हे लक्षात घ्या, अशा बऱ्याच साईट्स आहे. मी फक्त आता माहिती ठेवतो. सध्या तरी रामसर या भारतात एकूण रामसरच्या 75 साईट्स आहेत. किती साईट्स आहे, 75 साईट्स आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यापैकी आमच्या महाराष्ट्रात किती आहे, 3 आहे. आमच्या महाराष्ट्रात सर्वात पहिले कुठलं दिलं होतं, तर हा एक भाग लक्षात घेऊ. आमच्या महाराष्ट्रात सर्वात पहिले ते कुठं आलं होतं, तर तुमचं नांदूर मधमेश्वर. नांदूर मधमेश्वर तुम्हालाही माहित आहे, हे 2019 मध्ये जाहीर करण्यात आलं. त्यानंतर दुसरं आमचं असणारं लोणार. लोणार हे 2020 मध्ये जाहीर करण्यात आलं. आणि आता ठाण्याची खाडी, ठाणे क्रिक्स किंवा ठाणे खाडी ही 2022 मध्ये आमच्या महाराष्ट्रातले ही 3 क्षेत्र कशात येतात, हे सुद्धा लक्षात घ्यायचं. एकूण 75 सध्या अपडेट झालेले. सर्वात अधिक कुठं आहे साईट्स, तर ते तामिळनाडूमध्ये आहे, हे पण लक्षात घ्या. सर्वात अधिक काय, हा 1982 चा करार आहे, तो म्हणजे काय, रामसर इराण मधलं एक शहर आहे, तिथं हा करार झाला होता पाणथळ क्षेत्र संवर्धनासंदर्भात. पाणथळ हा पण एक पॉईंट इथं लक्षात ठेवायचा. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. ओके, पश्चिम घाट परिस्थितिकीय तज्ञ कार्यगट, माधव गाडगीळ कार्यगट यांच्या पॅनलच्या कार्यक्षेत्रात महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांचा समावेश केला होता. आता माधव गाडगीळ कार्यसमिती फार केंद्र सरकारने नेमलेली आहे. त्याच्यानंतर याचा रिव्ह्यू करायला कस्तुरंगन समिती होती. म्हणून महाराष्ट्रातील कुठल्या जिल्ह्यांचा समावेश या कार्यगटाच्या याच्यात केला होता, असा प्रश्न तिथं विचारलेला आहे. यस निखिल बरोबर आहे. चला 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 लवकर पुढचा, याचं उत्तर द्या. याचं उत्तर ठीक आहे, मी सांगतो. सो रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, दक्षिण कोकण याचा समावेश केला होता. आमची ही कार्यगट 2010ला नेमला होता, लक्षात घ्यायचं आहे. यांनी संपूर्ण पश्चिम घाट इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर केला होता. मग याचा रिव्ह्यू करायला कस्तुरंगन समिती 2011ला नेमली होती आणि मग त्याच्या शिफारसी ऍक्सेप्ट केल्या, यांच्या शिफारसी ऍक्सेप्ट केलं होतं. आणि मग आता जे आमच्या पश्चिम घाटात लँडस्लाईड होतात, गावं जातात, आता आपल्या महाराष्ट्रात इर्शारगडची घटना घडली, त्यावेळेस परत या समितीचा उजाळा दिला, याच्या आठवणी या चर्चेत होत्या, म्हणून हा प्रश्न टाकलेला आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा समावेश करण्यात आला होता. नेक्स्ट क्वेश्चन बघा, काही पदार्थ दिलेले आहे. इट्स अ पॉलिक्लोरिनेटेड बायफिनाइल, पॉलिन्यूक्लियर अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स, सायनाइड आणि सेलेनियम हे कशासाठी वापर केला जातो, हे तुम्हाला इथे सांगायचं आहे. कशासाठी कुठे वापरले जातात, कारण की सगळे पोल्युटंट, हे सगळे घटक पोल्युटंट म्हणजे पोल्युशनसाठी कारणीभूत असतात आणि म्हणून या घटकांचा वापर कुठे केलेला आहे, असा इथे मी प्रश्न विचारलेला आहे. लगेच आन्सर करा. किंवा नसेल तुम्हाला जर फार कठीण वाटतंय सर, टेक्निकली फार याच्यात लक्षात घ्यायचं आहे. ओके, तर मी याचा आन्सर सांगतोय सिंपल. मी सांगतोय दुसरं. आता बघा, हा पॉलिग्रेड फिनाइल जो आहे आपला याच्यातला, हा पेट्रोकेमिकल उत्पादनामध्ये याचा वापर केला जातो. त्यानंतर तुमचा असणारा पॉलिअरोमॅटिक हायड्रोकार्बन्स आहे, हे वाळवंटात काही शेतीसाठी याचा वापर केला जातो आजकाल. तिथे पिकं तग धरण्यासाठी किंवा पिकं जास्त पाणी पकडून राहावं, टिकून राहावं. सायनाइडचा वापर हा मासेमारी करण्यासाठी वापरतो, पण हे बॅन केलेलं आहे. फिलिपाईन्स पूर्ण बॅन केलं आहे अशा मासेमारीवर, का सायनाइडचा वापर तुम्हाला तर मासेमारीसाठी करता येणार नाही, कारण की ते काय होतं, जीविताला धोका देतं. कोरल रीफ्स खराब होत चाललेले आहे त्याच्यामुळं, अशामुळे ते चर्चेत होतं. आणि सेलियमचा अग्नी प्रतिरोधक म्हणून काय केला जातं, उपयोग केला जातो. हा सुद्धा प्रश्न इथे लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्रात प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचनेनुसार किती मिलीपेक्षा जास्त क्षमतेच्या पीईटी बाटल्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. हे जास्त नको, याचा प्रश्न फक्त कमी पाहिजे होतं. इथं लक्षात घ्यायचं, हे असं वाचा, कमी, किती कमी मिलीपेक्षा याच्यावर बंदी घालण्यात आली आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि पीपीटी याला म्हणतोय आपण पॉलिइथिलीन टेट्राफेट असं त्याला म्हटलं जातं. पॉलिइथिलीन टेट्राफेट. ओके, पॉलिइथिलीन टेट्राफेट असं संबोधलं जातं. काही ऐकलंय? चला पटकन कमी सांगूया. ठीक आहे. आता ते एन्व्हायरमेंट आणि एन्व्हायरमेंटचे थोडे करंट बेस्ड टेक्निकल बेस्ड प्रश्न असतात. इट्स 200 मिली, हा लक्षात घ्या. 2018ला आमच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काय केलं, डिक्लेअर केलं 200 मिली. मग त्यात सूट दिली. पहिले 500 मिली पर्यंत होतं, पण ते सूट दिली. औषधं असतील किंवा पाण्याच्या बॉटल असतील, मग त्यासाठी दिलं 200 मिली पर्यंत पेक्षा कमी पाण्याच्या बॉटलवर आपल्या इथं बंदी. शेवटचा प्रश्न हे लक्षात घ्यायचं आहे. पर्यावरण संरक्षण कायदा 1886 अंतर्गत नियम 1899 हे लक्षात घ्यायचं आहे. तिथं नियमचा इथं जो उल्लेख केलेला आहे. ओके, फटाक्यापासून कमीत कमी अंतरावरून ध्वनीची पातळी मोजली जाते. किती अंतरावरून ध्वनीची पातळी मोजली जाते? यस, 200 ml बरोबर आहे. पल्लवी करेक्ट आहे, पूजा करेक्ट आहे.
चला सुहास, फटाक्याचा जे आवाजाची डेसिबिलिटी मोजायची आहे ती फटाक्यापासून किती अंतरावरून मोजली जाते ते सांगा. किती अंतरावरून मोजली जाते फटाक्यापासून ती चेक करूया. ओके, 4 मीटर. मी देतो आन्सर 4 मीटर. फक्त आपण एक लक्षात घ्या की ज्याला आम्ही काय म्हणतो साऊंड पोल्युशन, जे काही साऊंडचं मोजायचं आहे ते डीबी म्हणजे डेसिबल मध्ये आपण मोजतोय, बरोबर आहे. हुनी आपल्याला इनर अंतर्गत भागात किंवा इनर साईडला किती मर्यादा घातली आहे 30 डेसिबल पॉईंटची. आणि ज्याला आम्ही म्हणतो किती डेसिबलला आमचा कानाचा पडदा फाटू शकतो, जो आम्हाला काय असतो असह्य आवाज असतो, त्याची दिलेली आहे 75 डेसिबल. आणि मग याचे 4 सेक्शन दिले, याच्यावर आधी प्रश्न पडून गेलेला आहे. ए बी सी डी मी फक्त शॉर्ट मध्ये सांगतोय. तुम्ही जर आलाय तर याच्यात डे नाईट म्हणजे दिवसाची पातळी किती, रात्रीची पातळी किती. ए म्हणजे इंडस्ट्रियल एरिया, ए म्हणजे इंडस्ट्रियल मध्ये दिवसा 75 डेसिबल आणि रात्री 70 डेसिबल. दुसरा असतो कमर्शियल एरिया. कुठला, कमर्शियल मध्ये 65 दिवसा आणि 55 रात्री. रेसिडेन्शियल राहता रेसिडेन्शियल दिवसा असतो 55, रात्री असतं 40. आणि सायलेंट झोन जिथं हॉस्पिटल्स आहेत किंवा काही शाळा आहेत, सायलेंट झोन ज्याला म्हणतात, या सायलेंट झोन्स मध्ये हा 50 दिवसा आणि रात्री 40. या 4 मर्यादा सुद्धा काय करायचंय लक्षात ठेवायचं. यावर प्रश्न पडले होते. असे आपण भूगोल आणि एन्व्हायरमेंटचे प्रश्न करू. नेक्स्ट